पाटील काय करलाय तर भावांनो पाटलाचा आज बर्थडे आहे तर आज वाढदिवस आहे मग पाटील काय तर भावांनो आता आंघोळ करून तयार झालोय मी आणि इथं आमच्या मम्मीने केलेला आहेत पोहे. काल आमच्या वहिनी केलते आज मम्मी केल्या. हा पोहे खातो तू आमची मम्मी चहा करते. हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर. हा पाटील काय करलाय तर होय होय अभिदा काय करलाय तर पाटील म्हणला मित्र पाटीलचा बर्थडे आज भावांनो पाटलाचा आज बर्थडे आहे तर पाटलाला आज हार्दिक शुभेच्छा देऊया. पाटील पाटील आज वाढदिवस आहे मग पाटील काय दादा हे भावांनो दादा म्हणाले की बाबा चहा पडते त्यामुळे तुम्ही यांना फुकटचं काम लागते हे पुसायचं. पाटलासारखे मित्र गेले त्यांनी आणि फुकटचं काम म्हणाले तुम्ही ही कामं फुकटचं म्हणाले तुम्ही शोभते करा म्हणा हे पाटलाला काय वाटत असेल आमच्या हा लोक कमेंट मध्ये पाटील शिवायला का नाही तर पाटील काळा आहे पाटील मग असं म्हणणार नाही की लोक पाटील भावांनो पाटील पैसे दे ना आपलं हो पाटील असं करतोय होय भाऊ पाटीलला पैसे मागितलं होतं पाटील तिथं जाऊन बसलाय आता. हा पाटील या ब्लॉग मध्ये जाणार बघा आता आवडेल तर भाऊ ना आम्ही पाटलाला टॅग केले कमेंटमध्ये तुम्ही जाऊ सॉरी आपलं काय ते कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जेव्हा तुम्ही पाटलाला हाय म्हणा माझ्याकडनं हो ना यार मी आता सांगितलेलं 5 मिनिटापूर्वी मम्मीला सांगितलं मम्मी चहा कर म्हणून ना गिरायकाला चहा पाहिजे आहे आणि मी घरी येतो आणि आता घरी आला तो बघाले मम्मी आत्ता चहा करायला घेतला माझ्या येतं लवकर काय चहा करायला काय होते का मम्मी दूध आता आणलंय तुझ्या भावानं का मी तर काय करू ठीक आहे लवकर कर बाई आता करा. तर आता आमची मम्मी आता चहा करायला आता आमच्या घेऊन जायचं त्याला गिऱ्हाईक वाढायला माझ्या नावनं भावना आता त्याचं जाऊन आलो त्याचं चहा पाहिलं देतं कस्टमरला नाराज झाले त्याने ते कारण त्यांचं जे कस्टमर आलं तर बघा त्यांना चहा पाहिलं होतं आणि मी टायमध्ये तर पोचू शकलो नाही. आता घरी चहा करायला सांगितलेलं आहे मी की बाबा लवकर चहा करून ठेवा पण त्यांनी पण आता बनवलं नाही तर दूध संपलेलं आता कारण सांगून तर नाही चाललं तर आता कस्टमर तर नाराज झाले माझ्यावरती तर आता हे चहा विकूया काय नाही बघूया सॉरी म्हणलो आता बघूया पुढे काय होते ते. तर हो ना आता सोबत चाललो मामूला खाली चहा द्यायला आणि सोबत हां सोबत सगळ्यांना आमंत्रण द्यायला आहे. ह्यांच्या बहिणीच ना तुझ्या बहिणीच ना भाई हा बहिणी साखरपुडा त्याच्या मुलगीचा साखरपुडा हां काय ह्याच्या आपलं काही ते आत्ताच्या मुली साखरपुडा आणि मला घेऊन फिरायला सगळीकडं आमंत्रण द्यायला काय नसते आई त्या नाटक काय असतंय यार मी नाटक बादात रे तू हे भावनो मी हसवत आलो की बाबा इथं मामूला आणि ह्याला चहा द्यायचा आणि एकटा चहा व्हायला येतं मामाकडे हरवलं मामा की मामा नको म्हणालाय मला वाटलं ती हे आपलं मामा हाय काय तर बिडी बॉम्ब भारी गेला थांब मग लय कशाला थांबवा आता मला जाऊ दे गिरा का मला जा गिरत करके जा की मग चल भाई लय बाधायचं यात भावना सोबत लय बाधायला होतो कॅन्सल तू भावनो दादा आता एक खूप महत्वाचं डिसिजन घेतलं त्यांच्या आयुष्यातलं सांगा ते नाही हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तर भावना आता सगळं दुपारचं आपलं चहा विकून तेवढं आलोय आणि आता माझ्या डोक्यात एक छोटेसे असे कल्पना आल्या म्हणजे आपलं काय ते कांड करणार आहे मी आता आणि ती कांड आहे आता सध्या मी करणार आहे कॉफी. हां ते कसं करतात ना मला नाही माहीत आहे मला थोडं पण अंदाज आहे. जसं ही कॉफी पावडर आहे जे मी ह्यात थोडंसं गरम पाणी घालणार आणि त्यानंतर थोडं साखर घालणार आणि ह्या ब्लाइंडरवर सगळं ते मिक्स करणार आणि ॲट द एंड ह्याच्यामध्ये जरा गरम दूध टाकणार. तर असं माझं आयडिया आहे सध्याला मी माहीत नाही मी ह्याच्या आधी कधी केलं नाही त्यामुळे आता ट्राय करून बघणार कसं होते तुम्हाला. आता थोडं साखर टाकले आता त्यानंतर नाही आता गरम पाणी ॲड करून जातो. किती करतात मला माहीत नाही म्हणून मी जेवढं मला वाटतं ना तेवढं करलं बघूया. मला वाटलं मी आता चालू केल्यानंतर आहे ना असं घालणं करणार आणि सगळं असं बाहेर वाटणार नाही तेवढं नाही होतं एकदम मस्त ब्लेंड झाल्यासारखं वाटायला मला तर एकदम न्यू एक्सपिरियन्स आहे इथं म्हणजे ह्याच्या आधी असं कधी केलं नाही मी एकदा ट्राय केलं तर मध्ये ते
गाळणीनं काय तर करत असतं म्हणजे असं व्हिडिओमध्ये कुठलं तर बघितलं मी, ते ट्राय केलं तुम्ही, ते नाही झालं पण हे झालं पूर्ण. आता हे आपलं ब्लेंड करून झाले. आता थोडंसं दूध गरम करून घेतो, त्यानंतर हात ओततो आणि बघूया काय होते. भावना आमची वहिनी मला जरा पाणी जरा जास्त झाले, पण मला तर काय माहीत, मी पण पहिल्यांदा करलं ना, त्यामुळे आता दूध उकळलंय, आता घालून बघूया. एवढंच साखर टाकलं मी आता. आता ब्लेंड करूया थोडंसं. अजून पण थोडं कडू आहे, पण आता मगापेक्षा जर कमी कडू आहे. पिऊन सांगा जरा, मला तर ठीकठाक लागले ना. छान झालं. हे तर थोडंसं दूध उरले आता, हे आता तुम्ही पिऊन टाका. तर भावानं आता दुपार झालेला आहे आणि जेवण करून झाले सगळे, माझा चहा विकणं. तर आता भावाला म्हणजे दादाला आता जेवायला सोडायला जायचं त्या दुकानावरती, आणि त्यानंतर चहा विकायला जाऊ आपलं. भावानं आता दुकानावरती आले आणि इथं दादा आमचा आता जाणार जेवायला, तो मला सांभाळायचं सगळं आहे ना दादा. आता मी चहा करणार आहे इथं. दादा गेलाय घरी आता जेवायला, तर चहा तर मला काय लागेल ना, तर आता इथं चहा करायचा आणि घरी गेल्यानंतर घरी पण चहा करायचा. चला जरा मला चहा बनवण्यामध्ये मदत करा. इथलं गॅस आहे ना जरा वेगळंच आहे, म्हणजे हे जर जास्त असं मोठं आहे आणि हँडलवाला आहे, मला नेमका हँडल करता येईल ह्याचं. फ्लेमिंगचं कसं आहे माहिती आहे का, मला अजून अंदाज आहे ना ह्याचं, की आपलं घरचं कसं आहे त्याचं किती जास्त वाढवलं तर किती होते, किती कमी केलं तर किती होते ते कळते लगेच. इथं जरा मला अजून कळे नाही इथलं. तर आता चहा बनवून झालेला आहे आणि एकदम मस्त असं मला दिसायला आता बघायचं. चहा बनवून ठेवलेला आहे आणि भावने इथं टिल्याबाई पण आल्या आपल्या स्टॉलवरती. काय दादा कॉंग्रॅच्युलेशन, 3000 फॉलोअर्स कम्प्लीट. धन्यवाद. 4000 झाले. सॉरी 4000 झाले का, सॉरी 4000 साठी आपलं कॉंग्रॅच्युलेशन. नुसतं जाळा आमचे राहू तुम्ही, आता आमचं कुठं 2000 झाले, आपलं 4000. भावाला पण फॉलो करा, भावाला पण सपोर्ट करा आपल्या. थँक्यू दादा. असंच आपलं पण लक्ष असतं गरीबाकडे. पण आले आणि तर आता विषय असा झालाय की दादा आता घरी गेलाय ना, तर तो म्हटलंय तिथं मी आता थांबतोय, झोपतोय अर्धा, आणि बारका भाऊ माझा ऋषी तो येतो मला सोडायला, आणि तो म्हणाले भाई एक 5-10 मिनिटं थांब. आणि अगर तो 5-10 मिनिटात आला, 5-10 मिनिटात सांगितलं मला, तर तेवढ्यात आला तर मला चहा विकायला 4:15 वाजतील, आणि अगर त्याच्यावर गेलं तर ते 4:30 पर्यंत आहे. तर ह्याला लवकर यायला पाहिजे, पण आता भावंड पण माझ्या आयुष्यात ना, त्यांची पण कामं असतात, तर आता काय करायचं सांगा. चहा पीत बसत एक 10 मिनिटं आणि जायचं 4:30 वाजता चहा करायची. भाई कशासाठी केलं सगळं हे व्हिडिओसाठी रे, लोक त्यांच्या बायकोचं ऐकून दारू सोडत नाही, आमचं ऐकून काय दारू सोडणार. भाई पॉइंट मारला त्याला. ओके टिमो भाई एकदम मस्त केलाय ते, येतो. चला भावांना जाऊया, आता लेट झालो एकदम, आता 4:30 वाजता लागा तिकडे जायला मला. आता चहा करवली मी आणि आता सध्याला वाजलेलं हे मी बघा 4 वाजता त्याला, म्हणजे बँड वाजल्या माझी, कारण 4 वाजता मला गिऱ्हाईकाला चहा द्यायची असते, आणि आता 4 वाजता मी चहा करवली, म्हणजे मला 4:30 वाजतील तिकडे जायला. पण आता चहा करून झाले आणि आता सध्याला मी 2 लिटर चहा गेले, तर आता ते जाऊन निघायचं मला 1 तासात किंवा अर्धा तासात. आणि हे आता एवढं कप घेतलोय मी, आता जाऊया चला पळत. तर भावानं आता इथं मटर मॅगीला देऊन घेतले, पण अजून आता मार्केट यार्डाकडे जायचं मला, मार्केट यार्डाकडं पुन्हा स्टँडकडे जायचं आहे. तर तिथं दमलो यार, पळून दमलो बाई. हां बोला गे, हां चला गे. आणि सकाळपासून चहा दिलं का तुम्हाला, चला आता चहा देतो. एवढं दादा एवढं ही काय रे, कशाची किडा ती? अरे चिलट लय बारके पण आहेत. डिसेंबर पार्टी होते तुला. हे काम कर दादा, तू शिजव ना, मी येतो संध्याकाळी. पार्टी नाही मला करता येत नाही ते, मला माहिती आहे कसं वाटत होतं. नाही राहतो म्हणलं, चला देतो चहा जरा. हो नाही, आमची पाण्यावाल्या बुड्डीला आपण चहा देऊन घेतलाय. उद्या सकाळी काय द्या